अमरावती शहरातील गजबजलेल्या रामपुरी कॅम्प परिसरात सोमवारी दुपारी एका गोदामात बिबट्याचं पिल्लू शिरल्यानं एकच गोंधळ उडाला। तब्बल 3.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागानं त्याला जेरबंद केलं। अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरातील प्रिन्स बियर बारजवळ राजेंद्र तेजवानी यांचं प्लायवूडचं गोदाम आहे। या गोदामात दुपारच्या वेळी दुकान मालकाला शटरच्या आत बिबट्यासारखा वन्य प्राणी दिसल्याचा संशय आला। त्यांनी तात्काळ ही माहिती परिसरातील नागरिकांना दिली। मेरे ही गोडाउन में जैसे मालूम पड़ा, मेरे छोटे भाई ने गोडाउन खोला, दरवाजा तो उसको छत से सज्जे पे घूमते हुए दिखा, तो उसने झट से दरवाजा बंद कर दिया और मुझे कॉल किया। उसी टाइम में हम मेरे सभागृह नेता चेतन जी गावंड मेरे साथ में थे, उनको बताया। मुझे मजाक लगा पहले, पर उसके बाद में थोड़ा डबल फोन आया तो सीरियस हो गए। हमने पहले पशु चिकित्सालय जो मेरे महानगर पालिका के बोंद्रे साहब है, पशु इसमें विभाग के HOD, उनसे कॉल पे बात हुई। उसके बाद में उन्होंने RS के रेस्क्यू अधिकारी से बात किया और उनको पूरी टीम को यहाँ बुला लिया। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। काही वेळातच परिसरात मोठी गर्दी जमली। दरम्यान इकडे वन विभाग आणि पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले। वन विभागाच्या पथकानं दुकानात शिरलेल्या बिबट्याला काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आणि तब्बल 3.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याच्या पिल्लाला जेरबंद करण्यात यश आलं। एका कर्मचाऱ्याच्या अंगावर जो पहिला कर्मचारी होता त्याच्यावरती जसा बिबटनी त्याला पाहिलं तर ऍक्च्युअली त्यांनी अटॅक नाही केला होता। तो स्वतःच्या सेफसाठी, म्हणजे त्याला जे घाबरटपणा सुटला होता तो स्वतःच्या बाजूसाठी त्यांनी फक्त आवाज केला, कॉल केला, म्हणजे समोरच्याला घाबरण्याचं। आणि त्यानुसारच ते आमचे कर्मचारी मागे आले। तर त्यानंतर आम्ही एकदम आम्हाला कन्फर्म झालं की कप्स आहे इथे। आणि ते विशेष असं होतं की बा एक कप्स आहे की आणखी याच्यासोबत फिमेल सुद्धा आहे। बऱ्याच वेळा आई आणि पिल्लू हे सोबत राहतात, पण तसं काही नव्हतं, एक पिलूस मिळाला। या काळात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व परिसराला घेराव घालत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवण्यास सुरुवात केली। तसंच परिसरातील वाहतूकही काही काळ नियंत्रित करण्यात आली होती। हे बिबट्याचं पिल्लू असल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। तर पूर्ण वाढ झालेला बिबट असता तर स्थिती काही वेगळी राहू शकली असती। जवळपास 3.5-4 तासानंतर बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। समजा हा बिबट्या आज पकडला गेला नसता तर या भागामध्ये दहशत निर्माण झाली असती, कारण हा सगळ्यात जास्त क्राऊडी एरिया आहे। त्या पकडल्याबद्दल मी सर्व विभागाचं प्रमुखांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनी सुद्धा या कामामध्ये सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।